नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकतीच व्हॉट्सअपवर एक पोस्ट वाचनात आली. फार सुंदर विचार मांडलाय त्याच्यामध्ये. आजच्या आनंदी कट्ट्यावर तोच तुमच्याशी शेअर करते. घराची निंदा करू नये. जरा वेगळं वाटतं ना, पण आपण स्वतःशी थोडा विचार केला किंवा काही लोकांचं बोलणं ऐकलं तर आपल्याला लक्षात येतं की सहज घराला नावं ठेवली जातात ना. किंवा काही मंडळी तर इतरांच्या घराशी आपल्या घराची तुलना करतात आणि घरी बोलवण्याचं टाळतात. आज आपण हा विचार करूया, आपण जिथे राहतो त्या घरात आपल्याला कसं वाटतं, या घरानं आपल्याला काय काय दिलं, आपली किती सुखदुःख आपल्याबरोबर अनुभवली आहेत, आपल्याला किती संरक्षण दिलं आहे, आधार दिला आहे. लहान मुलांना तर स्वतःचं घर फार प्रिय असतं. लहान मुलं वैश्विक शक्तीशी जोडलेली असतात. घरातली चांगली ऊर्जा त्यांना समजते. आपल्याला घर निर्जीव वाटत असेल तरीसुद्धा त्यालाही भावना असतात. ते आपल्याशी बोलतं. जसं आपण नवी खरेदी केली की आपल्याला आनंद होतो ना, तसंच घरसुद्धा प्रसन्न होतं बरं का. घराची स्वच्छता केली, रंग दिला किंवा घरातल्या वस्तूंच्या जागा बदलल्या तरीसुद्धा आपण म्हणतो ना, घराची ऊर्जा बदलली आहे, घरात छान प्रसन्न वाटतंय. विचार केला तर असे बरेच प्रसंग आपल्याला आठवतील. घराची विविध रूपं अनुभवतो आपण, पण लक्षात घेत नाही आपण कधीकधी घराची निंदा करतो. अगदी सहज, या घरानं मला काय दिलं असं वैतागून म्हणून जातो. त्यावेळी घर नाराज होतं. आपले पूर्वज कायम म्हणायचे, वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते, म्हणून घरात नेहमी चांगलंच बोलायचं. घरात सुबत्ता असते, सगळ्या भौतिक सुविधा असतात, पण हे सगळं जरी असलं ना तरी एक छोटासा किंतू असतो आणि सगळ्या सुखांच्या आड येणारं हेच असतं. थोडक्यात म्हणजे सगळं उत्तम आहे हो, पण असं ऐकू येतं. आणि हा पण म्हणजे पाणी साठ्यातून जसं पाणी झिरपतं ना तसा असतो. तर या झिरपणाऱ्या पाण्याला, पणला, किंतूला दूर करायला हवं. आणि त्यासाठीच आपण देवपूजा, पोथीवाचन, आरती किंवा अजून काही करत असू तर ते उत्तम आहे. पण एक असं असतं की या सगळ्याची एक ठराविक वेळ असते. त्यावेळी आपले विचार अत्यंत उत्तम असतात, सकारात्मक असतात. पण हे सगळं झाल्यानंतर पुन्हा असे विचार आपण कधी करतो का, याचा विचार आपण प्रत्येकानं करायला हवा आहे. या गोष्टी आपण दिवसातून एकदा करतो किंवा दोनदा करतो, पण आपण पाणी पिणं, चहा घेणं, जेवणं, झोप घेणं अशा काही आवश्यक गोष्टी वारंवार करतो ना. मग आपल्या कुटुंबाविषयी, आपल्या घराविषयी सुद्धा सकारात्मक विचार हे वारंवार करायला हवेत. घरातल्या व्यक्तींनी एकमेकांशी मैत्रीपूर्ण वागण्यासाठी, आनंदानं संवाद साधण्यासाठी सकारात्मक विचारसुद्धा सतत करायला हवेत. काही सकारात्मक वाक्य नेहमी उच्चारावेत. म्हणजे आमचं घर म्हणजे एक पवित्र मंदिर आहे. मी आणि घरातला प्रत्येक व्यक्ती हा शक्तिशाली, पवित्र, वैश्विक शक्तीचा अंश आहे. सगळे सुखी आणि आनंदी आहेत. आम्ही सगळेजण एकमेकांना समजून घेतो. सगळ्या सदस्यांचे एकमेकांशी फार जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे संबंध आहेत. घरातल्या प्रत्येकाला त्यांच्या मनाप्रमाणे सुख आणि समाधान मिळतंय. आम्ही सगळे कायम एकमेकांच्या बरोबर आहोत. अशा घरात आणि घरातल्या सदस्यांच्या बरोबर मी राहतो आणि त्यासाठीच मी देवाचे, या वैश्विक शक्तीचे मनापासून आभार मानतो. श्रोते हो, हे विचार, हे उच्चार आणि आचार आपण आपल्या घरातली पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी नक्कीच करू शकतो. आणि घरातली, आपल्यातली पॉझिटिव्हिटी वाढली की आपण आनंदी राहू शकतो, हो ना. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.